जनजागृती होताना दिसते, हुंडा द्यायचा नाही घ्यायचा नाही, चांगल्या बैठकी पार पडतात. आपणही आज इकडे बैठक घेत आहेत, तर काय पुढे कसं जावं समाजाने या सगळ्या गोष्टी? नाही, सगळ्यात महत्वाचं की आमची बैठकच नाहीये, बैठक नाहीये. चर्चेसाठी फक्त काय पोरं असतील तरी या म्हणून सांगितलेलं होतं. कारण मी आज मुक्कामी पुण्यात राहतोय, तर तुम्ही चर्चेसाठी या. परंतु आता काही जणांनी ते दिले टाकून त्या सोशल मीडियाला मोगमच बैठक येणं असं आहे. कारण बैठक अशी होत नाही, ती प्रचंड मोठी असते, पण ती चर्चा आहे. ठीक आहे, पोरं उत्साहित त्याने टाकलंय. परंतु तुम्ही जो विषय घेतला तो खरंच महत्वाचा आहे की लोकांनी मनं बदलिले पाहिजेत. हुंड्यामुळं अनेक आपल्याला ज्या सवयी लागल्यात फुकट घ्यायचं, त्या बंद होणं खरंच खूप गरजेचं आहे. समाज हिताच्या गोष्टी सगळ्यांनी करणं गरजेचं. पण काय होतं बरं का, हे मोठ्याल्या श्रीमंत लोकांकडून हे गरीबाकडे येतं. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम ते सुद्धा आहे. श्रीमंतांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण लग्न कसे करायचं. काय असतं, खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक ज्यावेळेस श्रीमंताच्या लग्नाला येतात, मोठ्या राजकीय नेते अमके तमके त्यात बरेच आले, त्यांचा तो व्यासपीठ बघून, त्यांचा तो लवाजमा बघून खेड्यातला गरीब आलेला माणूस सुद्धा मग त्याला या ते बघून गेलं की त्याला वाटतं की दारू गोळा किती उडीला, ते मंडप कसा होता, जेव्हा मग आपल्या लेकीचं आपण तसंच करायचं. एक ते माणसाच्या मनावरती ते कोरलं जातं. खोटी प्रतिष्ठेत जगू नये गोरगरिबांनी. त्यांना आता ते कसले पैसे माहित नाही आपल्याला. आपण चांगल्या विचारानं ही करून आपण आपल्या ऐपतीप्रमाणेच करू. आणि ही हुंड्याचं ना परिवर्तन व्यवसायात केलं पाहिजे. व्यवसायात केला पाहिजे. दोघांचा काय खर्च होतोय ना मंडपला, त्याला ट्रॅव्हल गाड्या लावायला, ट्रक जीपा टेम्पो लावायला, ते खर्च काढायचा. 5-50 जण इकडचे तिकडचे जमवायचे आणि ते व्यवसायाला पैसे द्यायचे. ही एक नवीन चांगला उपक्रम होईल. कमीत कमी तो सुशिक्षित बेकार म्हणून तर हिंडणार नाही. लग्न झाल्याच्या नंतर तुझीच मुलगी सुखात राहील. म्हणजे मुलीकडच्याने द्यायचे पैसे म्हणत नाही मी, दोघांनी सुद्धा, मुलाच्या बापाने पण आणि मुलींच्या पण, दोघांनी लग्नाचा खर्च काढायचा आणि त्याला व्यवसाय टाकून द्यायचा. हे मात्र 100% सगळ्यांनी याच्यात परिवर्तन केलं पाहिजे. परंतु हे काय आता श्रीमंताने सुद्धा मनावर घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या इकडे हल्ली ते प्री वेडिंग असतं, नंतर शाही लॉन सगळा तो तामझाम, त्याच्यामुळे ते कुठेतरी अनुकरण होतं. कर्ज काढून बाप मुलीचं लग्न करतो, तुकडं विकून वगैरे, नंतर पुन्हा हुंड्यासाठी ते सगळं पुढे वाढतं. हे तुझी समाज धोरण म्हणून समाजाने पुढे कसं जावं या सगळ्या केसमध्ये? खरंच सांगतो मी की मी ते मागही सांगितलं, आजही सांगतो की आपण उगाच खोटं ढोंग करण्यात काहीच मजा नाही. लोकांचा पैसा कसा आहे कसा नाही आपल्याला माहित नाही, ते कसे उडवतात. परंतु आपल्या हाल असे होते की मुलीच्या कर्जाचा डोंगर इतका होतो, मग आधी शेती आपल्याला पिकत नाही पावसामुळं, कर्ज भरपूर होतं आणि लग्नाचं कर्ज, मग एक तर आत्महत्या करतात किंवा मग जमीन विकावं लागते. म्हणून आपण साध्यातच करायचं. जसं की 5-50 लोक बोलवायचे आणि मी सांगितलं की बाबा व्यवसायाकडे जर भर दिला, हे निमित्त होऊन जाईल, हुंड्याचं निमित्त होईल. पण दोघांचा पैसा मिळून व्यवसाय टाकला तर ते नवीन परिवर्तन होईल. पोरं कमायला लागतील, 2 रुपये त्यांच्या खिशात येतील, त्यांची मुलगी सुखात राहील, मुलगाही राहील. उगा आपण 1000-2000 बिगर कामाचे ते बोलितो, 4-5 हजार जमत येत लागणार ते. म्हणा बरं सगळ्यांना 1000 रुपये द्या म्हणून लग्नाला येणार. एक लग्नाला यायचं नाही, एक लग्नाला येणार नाही एक. कारण हे नकोय, असं नको करायला असं. कारण आता ते वैष्णवीताईचं बघितलं की ते आता मला वाटतं कुठली परत बातमी आली, परभणी का लातूरची बातमी आली आता पुन्हा. हे थांबवायचं असेल तर लोकांनीच आता शान होणं गरजेचं आहे. आरक्षणाचा प्रश्न आता कुठे उत्तर दिसत नाही, प्रश्न सुटला असं मानलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला कारण कुठेही बोलताना कोणी दिसत नाही. थांबा ना, 29 ऑगस्ट येऊ द्या. काय मला दिसत नियोजन 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होते आंदोलनाला. गोदापट्ट्यात ज्यावेळेस आंदोलन उभं राहिलं ते 29 ऑगस्ट 2023 उभा केलं होतं. आता किती वर्ष करायचं आणखी आंदोलन? होणार 29 ऑगस्टला मुंबईला जाणार, आरक्षण घेणार आणि ओबीसीतच घेणार. दिले ना सुट, सोडणारच नाही, सोडणारच नाही. का थांबणार राहायचं? आमचा जर इथं जागा आहे गुंठाभर आणि ती जर आमच्या सातबार आहे ती घेणार ना आम्ही. तुम्ही जरी अतिक्रमण केलं असलं तरी पण, तुम्ही गुंडगिरी केली असली तरी आम्ही घेणार ना. हा, 7-12 नसेल तर देऊ नका. आमच्या सरकारी नोंदी आहेत, हैदराबाद गॅजेटच्या, सातारा संस्थांच्या गॅजेटच्या आहेत, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या आहेत. आणि मराठा आणि कुणबी एक आहे, याच्यासाठी तुम्हाला आधार लागतो ना.
कायदा पारित करायला, तर 58 लाख नोंदीचा आधार आहे ना, किती पाहिजे आणखी. यांना आम्ही 29 ऑगस्टला ठेप्याला आणणार आहे. बघूयात देवेंद्र फडणवीसांच्या मनात जातीवाद हाई का नाही, मराठा द्वेष हाई की नाही, मराठ्यांचा ते अपमान करत नाहीत असं म्हणतात ना, लक्षात येईल ना आम्हाला त्याच्या आत ते मराठ्यांना आरक्षण देतात की नाही देत. मराठा आणि कुणबी एक आहे, तो कायदा पारित करतात का नाही, JR काढतात का नाही दिसल. महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस वापस घेऊ म्हणले होते सरसकट, तेही घेतात का नाही दिसल आम्हाला. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करतात की नाही दिसल. त्यांच्याही भाजपमधल्या कार्यकर्त्याला, आमदार मंत्र्यांना नाही दिसल. नेमका मराठ्यांचा द्वेष कोण करतोय, मी जे बाजू लावून धरली ती खरी आहे का देवेंद्र फडणवीस देत नाही, हे खरं आहे का खोटं, त्यांनाच समक्ष दिसल ना. आता दिलाय वेळ, आता म्हणजे त्यांना आता मे, जून, जुलै, ऑगस्ट जवळपास 4 महिने वेळ. या वेळेत ते करतायत का नाहीत. महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय, कारण आम्ही सांगितलंय त्यांना, निवेदन पण आता आम्ही दिलंय आमच्या जालन्याच्या कलेक्टर महोदयांच्या मार्फत सरकारला सुद्धा परवानगीसाठी पण, आणि आम्ही 29 ऑगस्टला येतोय म्हणून. उघडं पडणं खूप गरजेचं आहे. जे देवेंद्र फडणवीसच्या बद्दलची काही जणांची जी भावना आहे ती उघडी पडणं खूप गरजेचं आहे. की लोकांना वाटतंय ना देतील ते, त्यांना वेळ दिला पाहिजे. आता 2 वर्ष तर दिला, आता पुन्हा वेळ दिलाय आणि ते उघडे पाडणार आहेत आता देवेंद्र फडणवीस. मराठ्यांविषयी त्यांना किती द्वेष आहे, मराठ्यांविषयी किती चीड आहे, किती आकाशानं मराठ्यांबरोबर ते राज्यातल्या गरिबांबरोबर वागते, हे आता उघडं पाडणार आहेत त्यांच्याच पक्षातल्या मराठ्यांच्या कार्यकर्त्यांसमोर, पदाधिकाऱ्यांसमोर. त्यांनी जर मराठा आणि कुणबी एक हा जर JR नाही काढला ते उघडे पडले. त्यांनी जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही केली तर समाजाच्या डोळ्यासमोर ते आले. त्यांनी मराठवाड्याचं गॅजेट नाही लागू केलं तर लोकांच्या नजरेसमोर ते येणार आहेत की हे जाणून बुजूनच देत नाही. म्हणून केसेसचा विषय, आणि ते इतके जातीवादानं आणि जातीय द्वेषानं बरबटलेले आहेत ना. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला त्या बलिदानाचे पैसे सुद्धा रोखलेत त्यांनी, आणि नोकऱ्या पण रोखल्यात त्यांच्या. म्हणजे इतकं नीचपणाचं काम त्यांच्या हातून व्हायला लागलंय. त्यामुळे आता लोकांच्याही लक्षात येणं खूप गरजेचं आहे. कळलं ना, समाजालाही कळत 29 ऑगस्टला मराठ्यांच्या पोराला त्रास दिला जातोय का, मुंबईत रस्त्यानं त्रास दिला जातोय का, हाय का नाही द्वेषी, मराठ्यांविषयी आकाश मराठ्यांचा अपमान करतोय, हे दिसल ना मराठा समाजात. पुन्हा एकदा असा मोर्चा किंवा उपोषणाचा इशारा आहे का असं स्वरूप काय असणार आहे? 29 तुम्ही बघा ना, 29 तारखेला जाहीर केलंय तुम्ही, पण तुमचं इथून तुम्ही डायरेक्ट मुंबईत जाणार की मागच्या सारखं जसं नाही डायरेक्ट मुंबईत जाणार, डायरेक्ट मुंबईत जाणार. कारण गेल्या वेळेस खूप दिवस लागले जायला, खूप दिवस लागले डायरेक्ट मुंबईत. पुन्हा आणि ते तर थांबायलाच लागतं लोकांच्या लेकरांना. पुढारीमध्ये येतात, काहीतरी आश्वासन देतात. नाही नाही, आता आश्वासन फाश्वासन नसतं, काय असतं बघा, लई मुद्दाम त्यांनी आपल्याला आडमुठ समजू नये. मुद्दाम म्हणतो आम्ही, आपण नाही येत, आपण वेळ दिला पण आम्हाला वेळच देत नाहीत. आता मुंबईतून वेळ दिला ना, झाले 1.5 वर्ष. आता आहे का बोलायला जागा? आता मराठी कसं काय ऐकतील आणि मी कसं काय ऐकल? आता मुंबईतून माघारी जा किंवा अर्ध्यातून माघारी जा म्हणायला चान्स नाही. त्याचं कारण येतं. पहिलं कारण आहे, मराठा आणि कुणबी एक आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सांगतो, मराठा आणि कुणबी एक ही JR काढण्यासाठी गिरीश महाजन साहेब म्हणले होते आधार लागतो. 58 लाख नोंदीचा अहवाल त्यांच्या समितीने सरकारला दिलाय. म्हणजे आता तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे महाराष्ट्रातला ह्यो अध्यादेश काढायला नाही म्हणू शकत नाहीत. म्हणून मराठ्यांना हुशार करतो, ते आपल्याला आता वापस नाही पाठवू शकत. दुसरं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करण्यासाठी 1.5 वर्ष वेळ दिला आपण त्यांना त्या हरकतीवरती. आता ती अंमलबजावणी करायला सरकार वापस जा म्हणू शकत नाही. आणि हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थानचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांनी घेतलंय, ते लागू करायला यांना कुठलीही हरकत नाही. मग जर नाही केलं तर त्यांना सरकारला बोलायला जागा नाही का आम्हाला वेळ द्या. 1.5 वर्षाचा दिलाय. आणि मुंबईतून आम्हालाही म्हणू नये, यांनाच आडमुठ्याची भूमिका घेतली, वेळ द्या म्हणलं, दिला नाही. दिला का नाही? आता मराठे गचुऱ्याला धरून विचारतील, वेळ दिला, आता शानपणा करायचा नाही. त्यामुळे आता मुंबई आम्ही सोडत नाही. एकदा सोडली, चान्स द्यायला लागतो. आमचे मराठ्याचे संस्कार आहेत, आम्ही दिले, त्या संस्काराप्रमाणे आम्ही त्यांना वेळ दिला. आता वेळ नाही.
मला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या माणसातल्या हातातलं आऊत काठी सोडायची. त्यांचे लेकरा बाळ नोकऱ्या लावून उच्च शिक्षण घेऊन तेही मोठे बनले पाहिजेत. डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, महसूलमध्ये तहसीलदार, कलेक्टर हेही बनले पाहिजेत. हे स्वप्न बघायचे. किती दिवस आमच्या गरीब मराठ्याच्या माणसाने आऊतकाठी आणायची, गुडघे इतक्या चिखलात काम करायचं, रात्रंदिवस जनावरं वळायचे, ऊस तोडायला जायचे. आमच्या लोकांनी किती दिवस हमाली करायची, आमच्या लोकांनी किती दिवस मोलमजुरी करून लेकरं शिकवायचे. हे त्यांच्या हातातलं मला काढायचं, त्यांना सुखी बनवायचं. प्रश्न असा आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत, मंत्रिमंडळात अनेक नेते, अनेक मंत्री मराठा समाजाचे आहेत. राष्ट्रवादी पक्ष तर मराठा समाज म्हणून ओळखला जातो. तरीही मराठ्यांवर अन्याय होतोय का? होत नाही मग काय, आम्ही मजा म्हणून थोडंच आंदोलन करतो. होतोय म्हणून तर आमचं एवढं हाल कशामुळे चालू आहे. शेतकरी मराठा हाय का मालाला भाव, नादी लावणार लाडकी बहीण घी 1,500 रुपये आणि होय मोकळं. आता महानगरपालिकात मला वाटतं, जिल्हा परिषद पंचायत समित्यात आता तो प्रत्येक मंत्र्याच्या तोंडातून काय शब्द यायला माहितीये का, लाडक्या बहिणीला आम्ही फसवणार नाही, तिला सगळे पैसे देऊ. लाडक्या बहिणीला हात जोडून सांगतो बाबा की निवडणूक झालं देणार नाही, नका रे असे छोटे छोटे आशेवर जाऊ. लेकरा बाळांचं आयुष्याचं वाटोळं होत आहे. हे सगळं खोटं आहे, हे सगळं बनावट आहे. खोट्या प्रतिष्ठेत जगायचं गोरगरीब शेतकऱ्यांनी बंद करा, यांना धडा शिकविला पाहिजे. आता खरं तर तुम्ही लोकसभा विधानसभेत तुमची मी सरळ माघार घेतली, तुम्ही सांगितलं की कुणालाच पाठिंबा देणार नाही. पण आता ह्या निवडणुकीत तुम्ही सरकारसमोर काही आंदोलन जाहीर केले, हे इलेक्शन मध्ये तुमची काय भूमिका असेल? नाही ते काय आमचं काही नाही काही ठरलेलं नाही तसं, आणि आमच्या डोक्यात राजकारण नाही. खरंच सांगतो, त्याविषयी सांगितलं होतं, नाही समीकरण जुळलं आम्ही मागे सरकारलो, समाज हरू द्यायचा नाही, हे माझ्या पुढचं महत्वाचा उद्देश होता. वेळेवर समाज ठरवतो काय करायचं, कोणाला पाडायचं ते पाडायचं म्हणलं, पण नाही दिलं तर सरकारचे हाल होणार, हे मात्र तेवढंच करा. आम्ही मात्र कायदेशीर शांततेत मुंबईत जाऊन बसणार आणि 29ला जाणार. तुमचं आंदोलन तुम्ही जाहीर केले 29ला, महापालिका निवडणूक त्यानंतर आहेत, तुम्हाला आरक्षण नाही दिलं सरकारने, तुम्ही म्हणता तसं, तर मग तुमची भूमिका आहे सगळं पुढं काय होऊ शकतं. मी समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही, विचारलं नाही म्हणून तुम्हाला शब्द देत नाही. 2 वर्षापासून मीडियाचे बांधव बघतात, मी समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही. त्याच्यामुळे त्यांना विचारलं नाही म्हणून मी एकटा स्टेटमेंट करणार नाही. ते वेळेवरती होईल काय व्हायचं, पण मी मुंबई सोडित नाही. तुम्ही आंदोलनाला बसला की समोरून पण आंदोलनातून प्रत्युत्तर मिळतंय. तुम्ही आता 19 तारखेचं सांगताय की पण तयारी सुरू आहे, तुमच्या समोर मुंबईत देखील तसंच करायचं. काय असतं भैया, ही रूढ पाडू नये. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही रूढ पाडू नये. सगळ्या दुनियाला माहिती आहे, सगळ्या दुनिया नाही तसल्यावर नाही बोलत मी, ते गिनीत नाही कोणाला, आणि मी विरोधक मानत नाही, मानन त्याशी बघत. पण काय असतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट घडून आणू नये. या राज्यात खूप राज्य चांगलं चाललेलं आहे. सत्तेच्या हवासापोटी कोणत्याही टोकाला राज्य सरकारनं उतरलं नाही पाहिजे, कोणत्याही टोकाला. तुम्ही आज त्यांना आमच्या विरोधात उतरिणार, उद्याच्याला हेच आमचे मराठी हाताखाली धरणार, त्यांचं आंदोलन उतरिणार. हे होऊ शकतं, ध्यानात ठेवा तुम्ही. इतके नेते बघितले पहिल्यांदा, इतके चालबाज काव्यबाज हे पहिल्यांदा बघितले की तो समाज बोलायला लागला की इकडचा समाज त्यांच्यावर चढायचा, आणि तो बोलायला लागला की इकडचा चढायचा. आता त्यांचं आंदोलन सुरू झालं की मराठ्यांना उतरित्यान किंवा मुस्लिम दलितांना उतरित्यान. ही यांची चाल आहे. दलित एखादी मागणी करायला लागला की दुसऱ्याला त्यांच्या अंगावर ही करणार, सोडणार. मुस्लिम एखादा करायला लागला की त्याला सोडणार. आता मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर आता यांच्या अंगावर घालता, आणि ते जे आंदोलन करते त्यांचा आमचा काय संबंध आहे. आम्ही कधी धनगराला दुखिलं, एखाद्या शब्दाने बोललो. गावखेड्यात आपलं प्रेमाचं नातं आहे. सरकारच जाती भांडण, आणि मग कोण लावतोय, अरे मग दुसरं कोण आहे, दुसरं हाय कोण. एवढं काय लगी राज्यावर संकट येऊन कोसळले. जे जातीवाद करते त्यालाच मंत्री करते, जे जाती जाती दंगली घडून आणणारे त्यालाच पुन्हा मंत्री करायचं. हे कोण करतंय, हे कोण करतंय. हिंदू मुस्लिम चालू. अरे हे लयच विचित्र आहेत राव. हे कोणाला कोणाच्या अंगावर घालते, मेळ लागणार नाही. तुमच्या सुद्धा कुठं कुठे लिहून एखादी बार शपथ सांगतो आम्ही. हे लयच दर्जाच हीन आहे हो, दर्जाच हीन आहे. काय करायचं काय जातीवाद करणारा माणसा त्याचं ओळख करते, आणि मराठ्याच्या विरोधात इतकं.
आम्ही एक सांगितलं की ते तिसरंच करणार. हे महाराष्ट्रात मराठ्यांनी बघितलंय आता देवेंद्र फडणवीस कसं करतायत. मग आम्ही उलट सांगितलं की ते उलट करणार. मराठी म्हणले की ते नको त्यालाच करणार. आता जे काय मंत्री एक तास मंत्री केले चांगलं फेकून दिलं तर मागं पुन्हा आणलं. मग जे जातीत दंगली करतो त्याला पुढे घालते, जे जातीवाद करतो त्याला पुन्हा पुढे घालते. ठरवून आणलंय म्हणजे. आणि मग काय बिना ठरवून आहे काय. मग काय इकडे काय जनावर सांभाळायला कोण नव्हतोय म्हणून त्याला आणले 6 महिन्यांनी. यान त्याला सालगडी पळून गेला होय म्हणून तेव्हा आणलाय. उद्देश काय सरकारचे? दंगली, दुसरं काय. दंगली करायच्या मराठ्यात आणि त्यांच्यात दंगल घडवायची. पण आम्ही ते स्वप्न यशस्वी नाही होत्या. फडणवीस साहेब काही काळजी करू नका तुम्ही. आम्ही गावखेड्यातले ओबीसींना माहिती आहे काय ती, मराठ्यांनाही माहिती आहे आम्हाला काय एकमेकासाठी करायला लागतं. नेते मात्र मी सोडत नाही भाऊ. नेत्यासाठी कोणत्याच ओबीसीला राग येता कामा नाहीत. आणि मराठ्यांना सुद्धा आपल्या नेत्यासाठी राग यायची काय गरज नाही. आपलं कुणीच नाही, फक्त वाद लावून देणार. अहो धनगराचं खरंच सांगतो पुन्हा पुन्हा की आमचं त्यांचं काहीच नाही का वाच. आणि आरक्षणाचा तो विषयच नाही. त्यांचं आरक्षण लई लांब आहे तिकडं, त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. तरी पण त्यांना पुढं घातलंय. उद्या काल त्यांनी मागितल्यावर मराठ्यांनी त्यांना विरोधच करायचा. मग आता मग हीच रोड पाडायची का आता? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्याच्या मध्ये, जर मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसी समाज 19% आरक्षण आहे, ज्या बसमध्ये ऑलरेडी जागा नाही तिथं आणखीन गर्दी होईल, आमच्यावर अन्याय होईल म्हणून विरोध आहे असं त्यांचं म्हणणं. बस तर बघून प्रवर्ग द्यावा, द्यायला आरक्षणाला विरोध नाही, वेगळा द्यावा. अहो दादा बस मोकळी, बस मोकळी, फक्त दारं लावून घेतले त्यांनी येवल्यावाल्यानी. आमचं म्हणणं उघडून बघू दे, तू टांगड्याला म्हणून बसलाय त्याच्यावर. हा आम्हाला उघडून दार तो उघडून बघून द्या आज मोकळा आहे का नाही. सगळं एकटंच झोपत आहे त्याच्यात सामान धामाचं. कोणत्या ओबीसी चांगलं झालं मग? आणि चला सांगा कोणत्या ओबीसी प्रशासनात शासनात कोणी कोणी तेली लोहार सुतार लोहार कोणी कोणी प्रशासनात सोनार कुंभार राजपूत एकच जातीने ओबीसी आरक्षण काही काडी कुठे आहे कोण आहेत मग दाखवा मला. धोबी नावी कोण आहे दाखवा ना, दाखवा ना मला. 450 जाती सांगताना आम्ही नेता म्हणतात त्यांना काय मिळालं? एखाद बार जिल्हा परिषदला उभा केला का त्या लगेच म्हणजे तू बारीक जाते तू नको आमची जरा मोठी आहे आम्ही उभा राहतो पडक माग. कोणी दाखवा ना, प्रशासनात दाखवा. चला उग फुकट नीतिगिरी करायची आणि मी ओबीसीचं म्हणून सांगायचं आणि गरीबाचं पूर्ण वाटोळं करून बसायचं. ओबीसींना शहाणं व्हावं, आपल्या आपल्यात हे वाद लावून देणार आहेत आणि दंगली घडीणारा त्यांनी आणलाय. पटेल साहेब गेली 2 वर्ष तुम्ही आंदोलन करताय, सातत्याने एक दुसरी बाजू सांगितली जाते की तुमची मागणी ही घटनेला धरून नाही म्हणून सरकारला देता येत नाही आणि तुम्ही हट्टग्रीही भूमिका सोडत नाही म्हणून ते मराठा आणि कुणबी एक आहे कुठे सिद्ध करता येत नाही म्हणून ही सगळ्या अडचणी आहेत. कायदेशीर नाही असं कशावर म्हणताय? आमचा एक भाऊ आरक्षणात हे कुणबी म्हणून आणि दुसरा भाऊ नाही. तुम्ही अशी कसं का वागणूक देताय? त्याचा व्यवसाय काय? शेती. आमचा व्यवसाय काय? शेती. आम्हाला कसं काय दिलं जात नाही? बर आमचे किती पुरावे पाहिजेत आता तुम्हाला आतापर्यंत? मला सांगा ओबीसीतली कोणची जात पुराव्याने आरक्षणात घातली? कोणचीच नाही. सर्वे करून मंडल कमिशननं घातली. आमचे पुरावे आहेत ना 200 वर्षापूर्वीचे कुणबीचे. आता सिद्ध केलंय का नाही आम्ही कुणबी आणि मराठा एक हे? तुम्ही म्हणलात आधी की नाही तुम्हाला घालता येत नाहीत आधार असल्याशिवाय. आता 58 लाख नोंदी सापडल्यात का नाही याचं उत्तर सरकारनं द्या. मग आम्ही कायदेशीर कसं काय नाहीत आणि तुम्ही कायदेशीर कसं काय? मग याला उत्तर त्यांचं म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडतात आम्ही देतोय की ऑलरेडी सर्टिफिकेट. अरे बाबा एकच आहेत ना आम्ही, मग बाकी ओबीसीचे सर्टिफिकेट सापडले का? त्यांचं व्यवसायाच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस आरक्षण लागू केलं त्यावेळेस मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. मग शेतीवर आधारित तुम्ही बाकीच्यांना दिले, आमच्या एका भावाला दिले आणि एकाला दिलं नाही. बागवानाला कशामुळे दिलंय? शेती करतो म्हणून. मग आम्ही का वाटगे आणतो की इकडं? समुद्र आहे का आमच्या तिकडं? आमच्या तिकडे शेती नाही का? माळी समाजाला कशामुळे दिलंय? शेती करतो म्हणून. माळ्याच्या आमची किती जागेवर बांधा दाखवतो मला. तो उभाट्यावर थांबतो, आम्ही उभाट्यात आणतो. तो का टकोर घेऊन आणतो गावात. आता याला दुसरं असं सांगितलं जातं की मुळात आरक्षणाचं सूत्र हे डिस्क्रिमिनेशन वरती आहे, म्हणजे सामाजिक दृष्ट्या ना की आर्थिक दृष्ट्या. मग मराठा समाज त्या निकषात कुठं बसत नाही म्हणून ते आरक्षण देता येत नाही. म्हणजे सरकारला शहाणं झालं म्हणायचं. आयोग त्यांचा येडा आहे. आयोगानं मंडल कमिशनच आयोगानंच आरक्षण दिलं ना. आणि मग गायकवाड कमिशन आयोग कोण आहे?
त्याने मागा सिद्ध केलं ना मराठ्याला 12-13%. म्हणजे तुमची चालच वेगळी आहे का? मराठ्याला जर सिद्ध केलं तर त्याला मागास नाही म्हणायचं, आणि मंडल कमिशननं मात्र मागास सिद्ध केलं की लगेच त्याला आत घ्यायचं. ही सिस्टम आहे का सरकारची? नवीन धोरण आणलं काय? एखादं आखलंय ते आनंदाच्या शिऱ्यासारखं. ते दिवाळीला आनंदाचा शिरा आणला होता मतदानावर, हा कुंकट गेला का ते शिरा सापडा ना, ते भुंगे खाल्लेले डाळला दिसाना, आता तेल नाही ते वंगण असल्यामुळे होतं पांढरं काही दिसणार. म्हणजे तशी चाले की म्हणजे आम्ही मागास सिद्ध असून सुद्धा तुम्ही आम्हाला ओबीसी प्रवर्गात घेत नाहीत, आणि नसणारे घेतले. आत्ता 1 वर्षापूर्वी 16 जाती घेतल्या. का मागास सिद्ध केल्या होत्या? कोण आयोग आता? हे पटत नाही का? म्हणजे तुम्हाला तुम्ही म्हणता गर्दी होती एसटीत गर्दी होती, ते 15 जण चालतात तुम्हाला, आणि आम्ही एकट्याने काय केलं तुमचं मराठ्याने? बरं, कोणचा मराठा आरक्षणात जायचं राहिला? पहिलाच विदर्भ आहे, खानदेश आहे, अर्धा पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकणचा सगळा पठार भाग गेला, आणि आम्ही मराठवाड्याने काय केलं तुमचं? साधं कधी तीन राहो. तुम्ही म्हणता गर्दी होईन गर्दी. हे काय करतं? हे चाबर आहे इकडचं. ते काय करतंय हळूच? ते सांगतोय 4-5 कोटी मराठी आता आल्यावर आपल्याला काय रे? असं उलट सांगायचं. ते खरं सांगा ना ओबीसीला की 70% मराठी आरक्षणात गेलेले, यायला 10-20% राहिले, कशाला ठेवायचे? असं नाही म्हणत ते म्हणतात सगळे आल्यावर कसं होईल. मग ते बिचारा गरीब ओबीसीला काय वाटतं? मला खरं आहे ना, 4-5 कोटी मराठी आरक्षणात आलो, खाली का राहील? अरे पहिलेच आम्ही त्या आरक्षणात येत, ते थोडे जायचं राहील. आता तो किती विरोध केला तरी हा बघ भाऊ, मराठी आरक्षणात गेले तो किती उड्या हान, तू पॅन्टवर उड्या हान, नाही तर लुंग लावून हान, तुला जसं हात तसं हान. आरक्षणात मराठी गेले, अवघं 7-8-9% राहिले, ते बी 29 ऑगस्टला घालतो का नाही बघ. चॅलेंज आहे, मुंबईत सोडित नाही बारी, मी बी नाही आणि मराठी बी नाही, कारण माघारी जायला आता चान्स नाही. आणि मराठ्यांनाही सांगतो, आपण त्यांना 1.5 वर्ष संधी दिली वापस येऊ, आपल्याला आडमुठं समजू नये म्हणून. आता गेलं की माघारी यायचं नाही. आणि तुम्हाला जर 10 पट नाही दिसले ना पहिल्यापेक्षा, तर आपलं नाव तोंडावर घ्यायचं नाही. पण ध्यानात ठेवा, मुंबईत लोकच बसत नाही त्यावर. जातीय रंग देऊन दंगली वगैरे घालवायच्या, नेमकं दंगली घडून सिद्ध काय करायचं आणि कशासाठी? हे बघा, त्यांचं एक रूल असतो, लोकांच्या नसा त्यांना माहीत झाल्या. जसं की ते संभाजीनगरला आमच्या ते कोण आलेले ते थडगं उपटून फेकायचं होतं ते, हा, ते दंगल घडवायची, हे त्यांचं हे असतं निवडणुकीच्या काळात. स्टेटमेंट करत असतात. ते कुठं राहिले त्या रॅलीत? आता जोड उठेला ना त्यांना, उठेलं का नाही? हा, मग आता ते काय म्हणत होते नाही, हुंकार सभा, हिंदूच्या हुंकार सभा. त्यांनी दुसरा नेता तयार केला, एकाशी जोड. उद्या वळवळ करायला लागला, हा बाबा खरोठला, याला देवेंद्र फडणवीस म्हणते. हा, देवेंद्र फडणवीस सोपा नाही. आता दुसरा नेता येतोय का नाही तुमच्या लक्षातच आहे ना का? कोण राव, लय बारीक ध्यान असतं. दुसरा येतोय की नाही आता सभाला? दुसरा हिंदूचा नेता तयार झाला. मला काय गरज नाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून. मी ते काय आपल्याला बोलल्याशिवाय आपण बोलत नसतो. आपला एक रूल आहे, आपल्याला बोलला वाजेलाच मग कुणी बस हा सोडीत नाही. आपल्याला नाही बोललं काय बोलायचं. हे सगळे मंत्री यांनी शब्द घेतल्यात की आम्ही भेदभाव करणार नाही, तरी अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात. हे किती भयानक आहे. दंगली घडविणार त्याच्याशिवाय हे सत्तेत कव्हाच आलेले नाहीत, कव्हाच. आणि मग आता ओबीसी मराठ्याची दंगल त्याला मंत्रीपद देऊन घडवायचे. त्यांना यांचा मूळ प्रश्न आहे कशासाठी आणि काय सिद्ध काय करायचं? द्वेष, मराठ्याचा द्वेष. दुसऱ्याच हाताने काटा काढायचा, दुसऱ्याच हाताने काटा काढणं माहिती असं तुम्हाला. मराठा समाज असेल किंवा ओबीसी असेल, दोघांचं नुकसान तर समाजाचंच होणार. त्यांना काय साध्य, त्यांना सिद्ध काय होणार? मग त्याला ते सिद्ध करायचंय ना, यांच्यात वाद लावून द्यायचे आणि आपण मजा बघायची. जीवावर आलं म्हणतात आमच्या खेड्यात ग्रामीण भागात, द्यायचं जीवावर आलं खरं असून. म्हणजे आमचं वावर आहे, आमचा 7-12 सापडला पण द्यायचा नाही. मग काय करायचं? माघारायचं. दुधात साखर मिसळायला ते नाही म्हणतो, दुधात साखर वाता, दुधात साखर वाता. काय आलं होती तू कोणाला माहित? दुधात साखर वाटायचं काम करायचं म्हणतो आपण. हा हा, हो, ते दुधात साखर होती तो किती दिवस होती तो काय माहित. दुधात साखर होतीणार ते फक्त मागून, आणि वरून बघणार माळ धावून कशी कोटाकुटी लागली. कारण जीवावर आलं द्यायचं. आमचा 7-12 सापडलाय, अतिक्रमण दुसऱ्याला करायला लावायचं आणि उठवायचं नाही. मी आहे तुमच्या माग, मंत्रिपद दिलं नाही तुला. आता मला तर अशी माहिती मिळाली, ऐकायला सांगायला नाही पाहिजे. आता ती खरी का खोटी माहित नाही, ती पक्की माहिती असावं, ती चर्चा नसावं. त्यांच्यात खाजगीत असं म्हणलं म्हणते हो घे, ते पक्की माहिती नाही, सांगावं नाही.
असं. पण मला लय जवळच्याने सांगितलं, लय जवळच्याने सांगितलं, ते म्हणे मला हे मंत्रिपद पाहिजे नाही असं नाही, पण हे मराठी आरक्षणात गेले आणि आता मला डोळ्यावर आणण्यासाठी मराठ्याचे दिले, मला बोल म्हणते असं त्यांच्यातल्या ते मीडियात नाही म्हणत ते. म्हणजे त्याला सुद्धा पश्चाताप आलाय की मंत्रिपद दिले ते या लेवल. हा हा बऱ्याचशा गोष्टी त्या तशा ऐकायला आल्यात की उगाच आता मराठ्याचा विरोध मला पत्करायची वेळ आली, मराठी आता आरक्षणात गेलेलेच आहेत, थोडे राहिलेत, तेही जाणारच आहेत. मला मंत्रिपद पाहिजे म्हणतोय देऊ, पण हे असे उद्योग करायला लावायला लागलेत आता. इथून मागं तरी ठीक होतं, पण आता हे मराठ्याच्या अंगावर मला घालणार, मराठ्यांची नाराजी मला घ्यावा लागणार पुन्हा, आणि ते तर मिळालेलंच. मग मिळता क्षणी कशाला नाही का, ते मरता क्षणी काहीतरी मरणार तर आहेच भाऊ, पण उगाच 20 पाजीला मरायच्या टायमाला मरणार तर होताच, पण 20 पाजीला उगाच अशी त्याची परिस्थिती आहे सध्या. अशी एक चर्चा आहे, आता ती खरी का खोटी माहित नाही, पण चर्चा लोकांत. म्हणजे फक्त मराठा विरोध करण्यासाठी मंत्रिपद दिलं. हा मग त्याला फडणवीस साहेब म्हणतात ना भाऊ, सोपा माणूस नाही, जोडाला जोडच आणतो ते. हा जोडाला जोड आणतो, म्हणजे ते जोड्या लावायला शाळात लय पक्का असणार आहे, एकाशी एक जोड्या लावा नाही अशा फानगाड्या, जोड्या लावायला गडी लय पक्का असणार, अशा जोड्या लावितो. त्याला फक्त या पठ्ठ्याची फक्त निष्ठा इकत घेता नाही आली, समाजावरची माझा असणारे निष्ठा प्रेम त्याला फोडता आली, मॅनेज नाही करता आली. नाही तर जोड्यात लावितोय, कोणी पण असू दे, त्यांचे सुद्धा जोड्या लावितो. ते नाही का ते मग गोण्या भरूनच पुरावे आणायचे, ते टमटम भरून, हा ते तो कुंकड गेले आणि कुंकड नाही, हा ते गोण्याचा असायचं, इकडून एक गोणी इकडून एक पुराव्याची, येणे इतका कार्या कर्या गेला आणि त्या गेला, काहीच न राहिलं खाली, मोकळं फटाक रान झालं सगळं. ती रिअल परिस्थिती आहे. तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे झालं काय नाही तर जोड आणून होतो दुसरा पक्षात बी. शिंदे साहेबाला जोड फडणवीस हे आणले ते अजितदादा, आता अजितदादाला दुसरा आणून ठेवला की झालं, नुसत्या काड्या खुश होतो. यांनी हुशार होणं लय गरजेचं आहे. करत ना भाजपमध्ये सुद्धा जोड आणणार, गडकरी साहेबाला जोड आणि त्या खडसे साहेबाला जोड आणि त्या विनोद तावडे साहेबाला जोड आणि अशा नुसत्या जोड्या आणत राहतो. तिकडं मुंडेला जोड आणि इकडं धनगर बांधावा जोड आणि म्हणजे जोडा आणतो लगेच, ताबडतोब फटाफट जोडा आणतो. सोबतच्यांनी छान व्हावं असं तुम्ही म्हणतात, तर त्यांना बाहेर पडा असं ते बाहेर काय पडत त्यांनी त्या मध्ये टाके त्यांनी उचलून ते म्हणते दुसरीकडे जाऊन काय करा, खाजगीत बोलतात. तुमच्या मीडियात कसं बोलतात बरं, ते आमच्यासारखे पैसे शेंगा आणतात बसल्यावर, ते म्हणतात तिकडे जावं तर करावं काय, गप मेलेलं बरं इथं, ते मध्ये टाकेत आहे. मग कारण सगळ्याचे घोटाळे आहेत ना उली हे एक बी सज्जन नाही यांच्यात, सगळे असे रेटून खाल्लेले ते. पण याच्यात समाजाचं नुकसान होतंय ना. झालं, शेतकऱ्याचं डोळ्यात एकटा वाटोळा झाला. कापसाला भाव नाही, सोयाबीनला नाही, कांद्याला नाही, कशाला नाही, काही नाही, कांदे नाही, बटाटे नाही, लिंब नाही. अवस्था अशी आहे, सरकारला विरोधकच नाही कोणी दिसत समोर. काँग्रेसची अवस्था अशी आहे, पवारांचं तळ्यात मळ्यात सुरू असतं, कधी इकडं कधी तिकडं, शिवसेना तोळा मासा झाली. मग ही स्पेस कोण भरून काढायची? लोकांनी हातात घेतलं पाहिजे स्वतःचं काम. जसं की गरजवंत गरीब मराठ्यांनी त्यांची लढाई हातात घेतली, तशा या राज्यातल्या गोरगरिबांनी स्वतःची लढाई हातात घेऊनच जिंकलं पाहिजे. आपल्या लेकरा बाळाचं, आपल्या शेतीचं कोणालाही पडलेलं नाही. आपलं वाटोळं आपण देहा दुपारा उघड्या डोळ्याने बघू नये, कोणत्या नेत्यावर अवलंबून राहू नये. तुम्ही बघा, एक नेता जर आपल्या बाजूने 15 दिवसासाठी बोलला तर पुढच्या 15 दिवसात 1 महिन्यात तो आपल्या बरोबर नसतो, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. म्हणून लोकांनी शहाणं होणं खूप गरजेचं आहे. जसं की देशमुख प्रकरणाचं आपण बघितलं. मगाशी तेच विचारलं, पण तुम्ही कानाला हात लावले, काय असं नाही बाबा, तुम्हाला कानाला हात लावावे लागले? तुम्ही माहिती जर घेत असाल, पाठपुरावा तुम्ही मला खरंच माहिती पर्यंत तपास कानाला हात लावण्याचं कारण की मी प्रामाणिक आहे. मी बिचारा ते मी जर कधी मेलो तर संतोष भाई वर जाऊन म्हणले नाही पाहिजे हे काय केलं, म्हणून पापात सहभागी होणं चांगलं नाही. यांनी ते मॅटर जवळपास पूर्ण खल्लास केलाय. हा, विल्हेवाट लावली त्याच्या वाटाची कार्य याची. सरकारने देवेंद्र फडणवीसने बरोबर डाव साधला त्याचा. सगळेच आरोपी होते तो. तुम्ही साधे बघा, मोटरसायकलवर जर तुमच्या पुण्यातून टेबल सीट चाललं तर दंडच पाडणार त्याला. टेबल सीट म्हणजे चोरी आहे का, डाका आहे का, खून आहे का, बलात्कार आहे का, छेडछाड आहे का? टेबल सीट म्हणजे नसन गाडी म्हणून खेड्यातले पोट्टे आल्यावर टेबल सीट पळाली. त्यांच्या ध्यानात नाही राहत पोलिसाची भीती काय असते. पूर्ण कार्यक्रम केला. आणि काल बी मला वाटलं, मी रात्री दाखवलं मला की रात्री पण ते आलंय की आरोपीच्या वकिलानं मोक्यातून दोषमुक्त करा.
असं म्हणले तर इकडचे वकील म्हणले जणू की आमची काय हरकत नाही. अरे वा, उलट इकडच्या वकिलांना म्हणलं पाहिजे मोक्यातून दोषमुक्त अजिबात करायचा नाही. कारण खंडणी मागितली, खंडणीतून हत्या झाली, कोणीच बोलत नाही. म्हणजे तिकडचे वकील म्हणतात आरोपीच्या वतीचे की दोषमुक्त करा आणि इकडचे वकील लावून धरत नाहीत आणि आमची काय हरकत नाही म्हणतात. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतोय? अवघड आहे. वकील बदलण्याची मागणी कराल का? मी त्या उज्ज्वल निकमच वकील आहे तिथं. तेच सांगतोय ना. त्यांनी मागणी केली मोका हटवायची. नाही नाही नाही, आरोपीच्या वकिलांनी नाही, पण यांनी सहमती दर्शवली का त्याला? हरकत सगळ्या नाही, मीडियात आले, मीडियात आले, हरकत नाही हे निकमांनी सांगितलंय का? मीडियात आलंय, सरकारी वकील तर तेच आहेत ना. मीडियात आलंय. मी माझ्या तोंडचं कधीच बोलत नाही. मागही एक नेता म्हणला होता, देवेंद्र फडणवीस बोलायला लावते त्या नेत्याला, मागही नेता म्हणला होता की आम्हीच आरोपी करायचे थांबवले. 6 आरोपी होते पण आम्हीच थांबवले. तेव्हापासून म्हणलं आपण पापाच वाटेवरीत होणं काही उपयोग नाहीये. त्यामुळे काही जण आक्षेप घेत होते यांच्या वकिलीला. एकच मिनिट, वकील कुणाचे म्हटलेत असे की आमची हरकत नाही, देशमुखांचे म्हटलेत की आरोपीचे नाही? आरोपीच्या वकिलानं, आरोपीच्या वतीनं कोर्टात बाजू मांडली की आमच्या आरोपीला मोक्यातून दोषमुक्त करा. तर संतोष भायांचे वकील म्हणतायत आमची काय हरकत नाही. म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम तुमच्या मीडियात बाईट आल्यात पूर्ण. थोडस, कारण सरकारी वकील म्हणतायत की संतोष देशमुखांचे खासगी वकील म्हणतायत. 2 वकील आहेत त्या केसमध्ये. दोन्ही पण खाजगी नाहीयेत. नाही सांगतोय हो, ते पण सहाय्यक सरकारी वकील म्हणूनच आहेत. त्यामुळे ते खाजगी होत नाहीत, ते खाजगी होत नाही. हे मी नाही बाई, मला याच्यात म्हणजे राजकारण नाही करायचं किंवा मला याला इश्यू नाही करायचा. पण जसं मागं ठरलं सरकारनं करून घेतलं, म्हणजे पद्धतशीर विल्हेवाट संतोष भाईच्या देशमुखाचं मॅटर लावलं. आता मीडियात तर तीच चर्चा आहे, सोशल मीडियात तर तीच चर्चा आहे की कारण काय असतं बरं का, एखादा न्याय तुम्हाला पाहिजे आणि एखादा मला पाहिजे, त्यावेळेस आपण बोललं पाहिजे आपल्या वकिलानं की ते जर दोषमुक्त करा म्हणतात तर आपल्या वकिलानं बोललं पाहिजे की खंडणीतून खून झालेला आहे, मोक्यातून दोषमुक्त होऊच शकत नाही. तर तुम्ही म्हणता हरकत नाही, सरकारी वकील देशमुखांचे. देशमुख कुटुंबियांनी आक्षेप घेतला की नाही? देणार नाही. जे सरकार प्रतिनिधी म्हणून देशमुख कुटुंबाकडे जात होते, इथून पुढे त्यांनाही दोष देणार नाही. देवेंद्र फडणवीसने दबावातून त्यांच्या हातून हे घडून आणलंय आणि ते मीडियात बोलता बोलता बोलून गेले त्या दिवशी 1-2-3 महिन्यापूर्वी की सहआरोपी सगळे होत होते. पण तेव्हापासून मी म्हणलं हे मॅटर यांनी खूप, फडणवीसांनी राईट गेम लावला, कार्यक्रमाचा विल्हेवाट लावली. आणि काल पुन्हा तेच स्टेटमेंट पुन्हा आलं. काल परवा मला वाटतं किती तारीखेला होतं ते, मला वाटतं 4 का काय तारखेला होतं बहुतेक मॅटर. त्यांनी सांगून टाकलं आमची काय हरकत नाही म्हणून. हे याला म्हणायचं काय माहिती, देशमुख कुटुंबाने आक्षेप घेतला की नाही सगळं? ते काहीच माहित नव्हतं देशमुख कुटुंबाने घेतलाय का नाही. आता थोडा वेळ नाही त्या विषयावर काहीच नाही. त्यामुळेच तुम्ही कानावर तुमची मग 6 आरोपी करायचं नाही म्हणले की मी त्याच दिवशी कानावर हात ठेवलेले की या मॅटर मध्ये जितकं मला प्रामाणिक करायचं तितकं मी टाकते नाही, म्हणून तुम्ही हटलो नाही. कारण आता जर ते सरळ देवेंद्र फडणवीस म्हणायला लागले, म्हणजे प्रतिनिधी देवेंद्र फडणवीसच बोलायला लावतात, बोलवतं धनी यागळा आहे, मागून वेगळ्या काड्याने हाली देत पुढच्या भावल्याला. त्याच्यामुळे त्याला बिचाऱ्याला त्या सरकारी प्रतिनिधीला दोष देऊन आता उपयोग नाही. त्यांनीच सांगितलं ना आम्ही 6 आरोपी करायचे थांबवलेत म्हणून. हा, मग लोकांनी बोंबलून काय उपयोग इथं रात्रंदिवस भांडायचं कोणाचं? त्याच्यामुळेच ते विषय त्या दिवसापासून म्हणलं ठीक आहे. आणि काल तर वेगळंच ऐकायला आलं पुन्हा मीडियातच की दोषमुक्त करा म्हणून सांगितलं आणि इकडचे वकील म्हणले हरकत नाही, आमची काय हरकत नाही. हे मी म्हणत नाही, मीडियात शब्द आहे त्यांचा, आमची काय हरकत नाही. उलट अशा ठाम लोकांना विश्वास द्यायला पाहिजे. इकडच्या संतोष भाईच्या वकिलांनी कसल्याही परिस्थितीत मोक्यातून निर्दोष मुक्त होता कामा नाही, इतके पुरावे आहेत असे ठाम बाजू आम्ही सुद्धा मांडणार. ते म्हणतात हरकत नाही, उद्या त्याला काय झालं नाही. ते देशमुख कुटुंबाचं मी सांगितलं माझा समाज आणि मी ताकदीनं त्या मॅटर मध्ये लढलो. लागण ते वैर अंगावर घेतलं आणि पुढे भेट नाही घेणार. पण ज्या दिवशी देशमुख कुटुंब म्हणून त्यावेळेसच बघू. सध्या मी त्या मॅटर मध्ये
नाहीये. कारण त्याचं कारण असं की काय तुम्ही आता असं आरोपी होऊन देणार नसले आणि असे स्टेटमेंट देणार असले याचा अर्थ काय? काय त्या पापात वाटेकरी व्हायचं माहित असं. ओव्हरऑल तुम्ही सरकारच्या विरोधात सतत तुमच्या प्रश्नांच्यासाठी बोलत आला, टीका करत आला, पण यात फडणवीस यांना सतत टार्गेट केल्याची तुमची भाषा दिसते. पवार असतील, शिंदे असतील, हे मराठा नेते यांच्या विरोधात तितकं तीव्रतेने तुम्ही बोलत नाही. फडणवीसांच्या विरोधातच इतकं द्वेषाने बोलण्याचं काय कारण? सरकारमध्ये तर बाकी मराठा मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. बोलायचं नसेल तर तुमच्या माध्यमातून फडणवीस साहेबाला सांगतो, मराठ्यांचा द्वेष सोडा. नंबर क्रमांक 1. पहिलं, इतका द्वेष आणि आकाश आहे तुमच्यात ठासून भरलेला, फक्त ते दिसत नाही. तुम्ही दात काढता म्हणजे लोकांना वाटतं ह्यो सज्जन माणूस. ह्यो इतका माणूस विचित्र आहे की प्रचंड. त्यामुळे फडणवीस साहेबांनी सगळ्यात अगोदर मराठ्यांचा द्वेष सोडावा. आणि जर त्यांच्यात मराठ्याचा द्वेष नसेल तर त्यांनी मराठा आणि कुणबी एक हे JR काढावा. 58 लाख नोंदीचा तुमच्याकडे आधार आहे. 2, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायची. हैदराबाद गॅजेट लागू करायचं. तुम्ही सगळ्या केसेस सरसकट मागे घ्यायच्या शब्द दिलेल्या ते घ्यायचे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या आणि आर्थिक मदत का रोखली? शिंदे समिती काम का करत नाही? 6वा मुद्दा, शिंदे समिती काम का करत नाही? आमचे नोंदी सापडलेल्या असून सुद्धा फडणवीस साहेबांनी प्रमाणपत्र देऊ नका असं महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना का सांगितलं? आमच्या व्हॅलिडिटी का रोखल्यात? याचे उत्तर आम्हाला पाहिजेत. आणि याचे उत्तर देण्यापेक्षा फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. आमचं त्यांचं शत्रुत्व नाही. तुम्ही म्हणलात दुसरं की तुम्हाला इतका तुम्ही त्यांनाच का बोलतात? राज्याचे प्रमुख ते आहेत, पहिल्यांदी पण तेच होते. आणि त्यांना इतका आकर्ष मराठ्यांचा का बोललो तर त्याचं कारण सांगतो. त्यांनी आमच्या आया बहिणीचे डोके फोडले. आमची आई बहीण सुद्धा सोडले नाही या माणसाने. शेवटी घरातली, तुझ्या घरातली माय आमच्या घरातली सुद्धा आहे, ती रक्ताच्या थारोळ्यात पडती. तरी पण तुम्ही पोलिसांना हाणायला लावता. एक मोठी गँग आणल्यासारखी तुम्ही 1000-1500 पोलिसांचा फौजफाटा आणून आमच्यावरती क्रूरपणानं प्राणघातक हल्ला घडून आणता, गोळ्या घालता त्यांना. म्हणून बोलतो, यांनी खोट्या केसेस लाखो पोरांवरती केल्या. यांनी आमचं शिंदे समितीचं होतं ऑफिस ते बंद केलं 7व्या माळ्यावरच. का बोलू नाही? यांनी आमच्या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांच्या माय माऊली घरी एकटी राहिली. 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, काहींना 1.5 वर्षाचं लेकरू आहे. कुशीत घेऊन त्या आई एका कोपऱ्यात रडती. नवरा करता होता, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाली. त्या माय माऊलीच्या कंपाळाचं कुंकू पुसायला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस. जर आरक्षण दिलं असतं तर ती आत्महत्या झाली नसती. तरीही त्या माऊलीचा कंपाळी कुंकू नसून या माणसानं तिच्या पैशाने नोकरी पण रोखली. कित्येक कारनामे केलेत, सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही. इतक्या क्रूरपणानं मराठा समाजाशी वागलेत. आता पुन्हा एकदा मराठा बघणार 29 ऑगस्टला. कोणत्या पोरांना त्रास देतोय, कोणत्या गाड्या अडवतोय, पुढं तर आम्ही शांततेत जाणार, लोकशाही मार्गानच करणार, कुठं काडी सुद्धा मोडणार नाही, इतकं शांत जा. पण सुट्टी नाही. मुंबई बंद करणार. आमची मुंबई आहे, कोणाच्या का बापाची कधी? मुंबई आमची आहे, मुंबईत राहणारे लोक आमचे आहेत. आम्ही शांततेत जाणार, ते आम्हाला सहकार्य करणार, आम्ही त्यांना करणार. फक्त आम्ही मागणीसाठी चाललोय. मुंबई आमची आहे, मुंबई शांततेत राहिली पाहिजे, हेही सगळ्या मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे. आणि पाठीमागच्या वेळेस तुम्ही अनुभवलं सुद्धा. शांततेत गेलोत, शांततेतच आलोत. आता सुद्धा शांततेतच मुंबईत जाणार आम्ही. कोणालाही त्रास होणार आमच्याकडून असं कधी होणार नाही. तुमच्याकडून मात्र आम्हालाही त्रास होऊ देऊ नका. आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा सांगा, एकाही माणसाला त्रास द्यायचा नाही. मागच्या वेळेस वाशीपर्यंत गेले, त्यावेळेस पुढे जाणारी पुढे गेलेले सुद्धा शांततेतच वापस आले. पुढे माझ्या अगोदर दोन्ही ग्राउंड फुल होते. आझाद मैदान पण, छत्रपती शिवाजी महाराज पार्क पण. लोक आले का नाही गपचीप माघारी? यावेळेस सुद्धा लोक 10 पट असतील, नाही तर तोंडावर नाव घ्यायचं नाही. मैदानाला जाणार. आझाद मैदान सगळेच मैदान मागितलेत आम्ही त्यांना, आम्हाला पुरेच मैदान लागणार आहे. आता सरकारतर्फे कोणी बोललो, तुम्ही घोषणा केल्यानंतर आंदोलनाची कोणी संपर्क साधला की नाही? जाती द्वेष, आकस मराठ्यांचा अपमान करायचा, मग ते संधी सोडायची का? सोडत नाहीत ना ते. शेवटी फडणवीस साहेब आहेत ना,
महान व्यक्तिमत्वाचे महान विचार, शांतता भंग करणारा मंत्री, शांतता भंग करणारा मंत्री एक पद पाहिजे राव, शांतता भंग मंत्री एक पद पाहिजे, ते त्यांच्याकडे असायला पाहिजे. 2-4 मंत्री करतात की ऑलरेडी ती कामं, हिंदू मुस्लिम आमचं नाही त्यांना कुठं ठेवला आता, नाही त्यांना लगेच मागून एक वस्ताद आणून ठेवला. त्यांनी बी ध्यानात आणून घ्यावा. हा, फडणवीस साहेब किती डेंजर आहेत, तुम्हाला वस्ताद आणून ठेवला एक जोडीदार त्यांनी. आता ते पण सभा घ्यायले. हे दोघं का आक्रमक होत नाही, मध्यस्थी का करत नाही? दोन्ही उपमुख्यमंत्री ते पण मराठा समाजाचेच आहेत. त्यांच्या का आता ते नुसतेच पळते तिकडून तिकडून. काय ती गरज होती तरच असतं. फडणवीस साहेब म्हणते त्यांना सत्तेत येऊस तर, शिवसेनेची जिरूस तर, उद्धव ठाकरे साहेबाची जिरूस तर त्यांनी शिंदे साहेबाला आणलं. आता सत्तेत आले आता अजितदादाचं त्यांच्या दोघांचीच फाईट लावून दिली वाटतं. हे म्हणतं मग आपला निधी कुठे, ते म्हणतं मग आपला वळीला कुंकर. कोण कोणाला वळीत याचाच मेळ लागणार चंद्र वळील्यासारखं. असा पचका करून ठेवला नाही फडणवीस साहेबांनी. ते लय चतुर समजत आहे स्वतःला, पण एखाद्याशी जनता अशी कुथडी करीन ना, काहीच मिळणार आहे. आता अजितदादाच मागं सुटून सोडून दिले. हे असले नमुनेबाज आहेत ते. आता त्यांच्यात कोणी वळवळ केली त्याच्या मागच जोडून देते. ते आता मध्ये स्वप्न बघत होते, मला वाटतं ते महाजन साहेब, ते पलीकडचे महाजन साहेब कुठले ते मध्ये त्यांचंच उपमुख्यमंत्री आलं बहुतेक. त्यांचं कटलं का कोणते दुसऱ्यालाच म्हणाले दादा उपमुख्यमंत्री करू शकते ते. लय पचकाबा आहे त्यांच्यात, लय पचकाबा म्हणजे डेंजर काम आहे. दादानी बाहेर पडावं कसं? दादाने बाहेर पडावं. मला काय करायचं, बाहेर पडून येत आत घुस. एकूण मंत्र्यांबद्दल काय होतंय? मराठा समाजासाठी भांडताय म्हणजे मराठ्यांना उभं करतात ना. बरं झालं ना यांनी डोक्यावर चढून ठेवते ना. लय डोक्यावर चढले होते. आपले लोक थोडे मोठे करायचे, त्यांना देऊ लागायचं. दुसरे डोक्यावर चढून ठेवले, आता तेच मुटक्यावर पाय द्यायला लागले. बरं झालं ना यांचे डोळे उघडतील. भाजपमधल्या मराठ्या सुद्धा तेच एकाच एक जोड आणून ठेवते भाजपमधल्या मराठ्यात सुद्धा. मी सांगतो, मला 95% मला भाजपमधले मंत्री आमदार बोलत आहेत, खासदार मंत्री आमदार पडेल तर सगळे बोलत आहेत कसा पडलं म्हणून. आपण एक तर खोटं बोलत नाहीत, सगळे बोलत आहेत. पण ते म्हणजे बोलावं तर करावं काय, खतखत सगळ्यात आहे प्रचंड. पण जाईन कोण तसं, यांना बाहेर पडणे का आत्र आहे मी तेच नाही सांगू शकत. पण बरं झालं अजितदादाच्या शिंदे साहेबाच्या लक्षात तरी आलं की आलंय का नाही माहित नाही आणखीन बी. यांनी डोक्यावर चढून ठेवतं सगळ्याला. आणि ते सल्ला द्यायचे ते नमुने शान आहेत. त्या आपण सल्ला द्यायचा, सल्ले फल्ले नाही देत मी कोणाला. मग दणका सुरू असतो. मी यांना सगळ्या तिघाला ठेप्याला आणतो 29 ऑगस्टला. सल्ले फल्ले देत नाहीत आपण. पण जसं की यांचं सगळं बघितलं घरात घुसून फडणवीस साहेबांनी, ते घरातून खिडकीतून येते दारातून येते, ते लय कलाकार आहे. यांच्या घरात का काय बघून गेले, त्यामुळे यांना हालताच आहे ना. तर यांनी दोघांनी असं करायला पाहिजे ना. आहे ना संधी सत्तेत, त्यांच्या घरात डुकून बघितलं पाहिजे कोणी किती किती खाल्लंय. पुढं जर कमी सत्ता फत्ता आली यांची तर असं मागं लागायचं ना. तुमच्या लागले होते तसं. बदला होत असतो, कोणी अमृत येऊन आलेला नाही. बदला होत असतो, बदला होणार. सरकार टिकन का अशी परिस्थिती असेल? टिकायला काय अर्धे यांच्याकडे उभा केले त्यांनी. फडणवीस साहेबांना अर्धे शिंदे साहेबांकडे केले, अर्धे अजितदादाकडे केले. यांचं कोण आहे खाली घंट्या, यांचं खाली कोण आहे? आणि त्याला किती कमी पडत तेवढं त्याने शाळा करून ठेवलेली. कसं काय पडत? आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत, तुम्ही काय आवाहन कराल समाजाला? कारण आता ते तिन्ही पक्ष एकत्र येते, आरक्षण नाही राहिलं नाही अशा अवस्था. तिन्ही पक्ष काय एक राहावं, सगळ्याची फजिती आता सांगितलं ना तुम्हाला. ते सांगत नाहीत, फक्त आतून बोलत आहे. निधीचा लय पाच काय जणून आता तर हे निधी जणून पाहिले असं होतं की तुम्ही काय आदेश देणार का काय आपल्या समाजाला? बघू ना, यांनी आमच्यावर अन्याय केल्यावर त्यावेळेस बघू. आज नाही सांगत, तेव्हा समाजाची बैठक होईलच. परंतु यांच्यातच लय खेळ आहे, त्यामुळे आमचं वाटोळं व्हायलंय हे मात्र सत्य. पण डोळे उघडावं असं मला वाटतं. भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांनी खासदारांनी भाजपमधल्या हे शिंदे साहेबाची आणि अजितदादाची याच्यामधल्या आमदार खासदार मंत्र्यांनी कार्यकर्त्यांनी सुद्धा डोळे उघडावं, बेसावध राहू नये असं मला वाटतं. कारण हा माणूस विचित्र आहे. प्रचंड समाज द्वेषानं बरबाटलेला आहे. आमच्या बीडच्या एका नेत्यांनी मोठं केलं त्यांना त्या टायमाला. असा माणूस विचित्र. त्यांनी 10 वर्ष मधल्या काळात वनास बघायला लावला होता. लय नमुनेबाज आहे तो गडी. फडणवीस गडी असा नमुनेबाज आहे. कोणाला कवाशी कोणाच्या अंगावर घालीन मिळ नाही. आणि सगळ्याला कळाले हे अंगावर घालणारा माणूस आहे. 100% त्यांच्या सुद्धा. पटेल, तुम्ही उद्या स्वराज्य अभिषेकला रायगडावर चाललात, पण ते भिडे गुरुजी तर म्हणले की झालंच नाही पाहिजे वगैरे.
जाऊन तिकडे 6 तारखेला कुत्र्या नाही पाहिजे म्हणून म्हणजे 6 जूनला ती काय चालू आहे ना आता, ती काय उद्या होणार आहे ना राज्याभिषेक. असं का त्यांना पण तारखेनुसार नसावा. फडणवीस साहेबाचं रसायन डेंजर आहे. हा, आपण मालाला काय करतो, युरिया सुपला खत टाकीतो, त्यांच्याकडे वेगळंच काय कोण आहे रसायन. हा, ते फेकलं की माणूस फाड 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 करतो. हा, कोंबडी सारखा. हा, ते फडणवीसचं रसायन आहे. त्यामुळे ते काय कुणी वळवळ करतो ताबडतोब. सरकारला काही होऊ शकत नाही असं तुम्ही म्हणता. त्याच सरकारच्या प्रमुखांबद्दल तुम्ही मी लय दिवसांनी सापडू का कोण तुम्हाला. तर असं आता वर्षभर समजा झाले, 4 वर्ष बाकी, तर ते का तुमची मागणी मान्य करतील असं वाटतं, जो माणूस सतत इतक्या टोकाचं बोलतो? मान्य करणार नाहीत मागणी मान्य. तुम्ही बघा ते इतकी दिवस केलीच नाही. पण आता एवढं करायची असती तर काय असतं? 2 वर्षात केली असती. दादा, छत्रपती जोड्या लावण्यात पक्की आहेत. मग तसंच मराठा समाजाचं कोणतरी वेगळं तुम्हाला अपोजिट उभा करतील ना असं वाटतं का तुम्हाला? केलं की 1.5 वर्ष काय केलं त्यांनी, मग लय मोठी केली ती. मराठी असे येतं गरीब, मी गरिबांची लढाई लढतो. त्याच्यामुळे गरीब मराठी एकूण सगळे कुणी वळवळ करायला लागलं की गरीब मराठी बरोबर कार्यक्रम बसविते. म्हणून काय सगळ्यात महत्वाचं, मी माझी स्तुती नाही करत, मी समाजाशी खूप प्रामाणिक आणि इमानदार आणि निष्ठेन आहे. म्हणून समाजाला माहिती देऊ शकतो तर आरक्षण हेच लेकरू देऊ शकतो. आणि मी काय वाईट केलं, समाज माझ्यापासून लांब जायला? तुमच्याच लेकरासाठी बांधतो, तुमच्याच लेकरासाठी वैर घेतलंय आणि शरीरही साथ देत नाही उपोषणानं. काय वाईट करतोय मी? समाज कुठं जाईल? काय त्यांच्या लेकराला मोठं ओढ रे? रिक्षा आणणाऱ्याला वाटत नाही त्याच लेकरू मोठं हो, टेम्पो जीप ट्रक चालवणाऱ्याला वाटत नाही, ऊस तोडणाऱ्या मराठीला वाटत नाही त्याच लेकरू मोठं हो, हमाली करणाऱ्याला माथाडी कामगाराला वाटत नाही, एसटी चालवणारा मराठ्याला वाटत नाही त्याचं लेकरू मोठं व्हावं, डॉक्टर मधल्या त्या हॉस्पिटलमध्ये नर्स येतं डॉक्टर त्यांना वाटत नाही पोरग मोठं हो, शिक्षकाला वाटत नाही, पोलिसांना वाटत नाही आपलं लेकरू मोठं हो, शेतकरी मराठ्यांना वाटत नाही. मी काय वाईट करतोय? त्यामुळे ते कुठं जाणार आहेत? ते इथं जोडी लावू शकत नाही. आणि लावली बी तरी माझी विनंती, यांनी जर जोड लावली ना, तुम्हाला हात जोड विनंती आहे, समाजाचं वाटोळं होईन असं पाऊल उचलू नका. तुम्हाला यायचं आमच्यासोबत तर या, नसन यायचं तर शांत बसा, पण समाजाच्या अन्नात माती घालू नका. कारण देवेंद्र फडणवीस संधी सोडत नसतो असा माणूस आहे देव. पण बघू 29ला कसे देत नाहीत बघू. एक गरीब ड्रायव्हर आहे, त्याचा 2 वर्ष झाले पगार हाकेंनी दिला नाही अशी त्याची तक्रार आहे. चर्चेतला विषय तर त्या ड्रायव्हरला काही मदत करणार होता? मी एकदा पर्सनल मॅटर मध्ये मी कोणाच्या पडत नाही, एकदा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव. आणि त्यातल्या त्यात मी यांना आणखीन विरोधक मानले. जे तुम्ही नावं घेतात ना, 2 वर्षापासून माझा शब्द ऐकतो, ते खूप फडणवीसचं ऐकून, ते येवल्याचं ऐकून खूप आमच्यावरती त्रागा करतात. पण मी आणखीन त्यांना विरोधक मानलेला नाही, कारण त्यांचं आमचं कधी वैरच नाही. नेत्याला मी सोडत नाही. त्यांचे नेते कोणाचेच नसतात ना, धनगराचे आहेत ना, मराठ्याचे, ते बी दऱ्या खोऱ्यात मेंढ्या सांभाळते. त्यांचं लेकरू मोठं वाटत नाही. एसटी आरक्षणात गेल्यावर कोण मागत रे? मी तरी म्हणतोय. आणि एकदा शब्द बाहेर गेला की मी ते करतो. त्याच्यामुळे त्यांना विरोधक मानलेलं नाही, त्यामुळे मी त्यांना बोलत नाही. ते बोलतेत, पण जेव्हा मानन तेव्हा बघू, मग तेव्हा बघा आपला तुम्ही आरक्षणाची मागणी करता, ओबीसी मधून मान्य आहे, ओबीसी तुमची मागणी तुमच्या दृष्टीने असं आहे. पण जे आता मध्ये पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये एससीबीसी पेक्षा ओबीसीचं मेरिट हे हाय होतं. मग काही मुलांचं म्हणणं असेल तर मग आमचं नुकसान होतं, एससीबीसीत असलेलं काय वाईट आहे? आता 2 आहेत ना, कुणबी पण आहे आणि एससीबीसी पण आहे. कुणबीतलं राज्यापासून केंद्रापर्यंत आहे, एससीबीसीचं तुम्हाला राज्यापुरतं आहे. पोरांना जिथं दोन्ही आरक्षण आहे, जिथं जाता येईल तिथं जायचंच आहे. आणि जर काही तोटा झालाच तर 29 पर्यंत मी आरक्षण 100% आणणारच आहे. म्हणून मराठ्यांनाही सांगतो, यावेळेस सगळेच बाहेर पडा. शेवट फाईट, अंतिम आरपारची लढाई होणार यावेळेस. अंतिम लढाई. छत्रपती शिवराय सुद्धा वेळोवेळी लढले, त्याच्यामुळे वेळोवेळी आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. बार बार मुंबईला काय असं कधी म्हणायचं नाही. 3 महिने मला वेळ द्या आजपासून 29 ऑगस्ट पर्यंत. 100 पिढ्याचं मराठ्यांचं कल्याण होतंय आरक्षणामुळं. आणि बाकीच्या लोकांनी ज्याला यायचंय त्यांनी 15-20 दिवसासाठी मुंबईत यायचंय तयारीने. ज्यांना यायचं नाही त्यांनी फक्त 2च दिवस आम्हाला वाटा लावायला आणि तुम्ही तुमचे वापस या. सगळा वर्ग मात्र बाहेर पडा. नाही पाटील, विषय असा आहे की ज्यावेळेस पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीचं आंदोलन केलं होतं, ते आंदोलन 3-4 महिने चाललं, ते भाजप सरकारने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आता तुमचं आंदोलन सुरू झाले, अशी भीती वाटते का तुम्हाला ते मोडीत काढतील? मोडीत का काढी
आम्ही नाही का मग ते जाऊन द्या ना उगाच तो मग दिमाग लगेच हे होतो ताबडतोब. मी शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब डोकं लावावं. आपल्या संग नाद करायचा नाही. हो, आपण प्रामाणिक आहे. तुम्ही माझे शत्रू नाही, वैरी नाही. तुम्ही दिलेले आश्वासनं तुमच्या सरकारने पुरे करायचे 29 ऑगस्टला. त्याच्या आत तुम्हाला तारीख दिली आम्ही त्याच्यावरती निवेदनावरती 28 का जुलै 29 जुलैच्या आत सगळ्या मागण्या मान्य करा. आम्ही गुलाल घेऊन येतो मुंबईला. नाही पण हे सरकार आल्यापासून म्हणजे आता हे सरकार येऊन 4 ते 5 महिने झाले. या सरकारचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याशी तुमच्या संदर्भात चर्चा झाली आहे? शिष्टमंडळ भेटले, तुम्ही त्यांची भेट घेतली आहे का? काही चर्चा झाल्यात त्या संदर्भात? टाइम नाही ना, त्यांना टाइम नाही ना. ते बिझी असतात. थायलंडला जाय, ह्या इकडे जाय, तिकडे जाय, कुंकड काय बघायला जातात. कोणाचं इंग्लंड अमके तमके हॉलंड असं जातात. ते कुंकड काय बघून येते तिथं बघायचं तर तिकडे लांब जाऊन बघत येत वाटतं. ते टाइम नाही. त्या गरीबाशी शेतकऱ्याशी काम तुमची भेट झाली का? म्हणजे बोलणं होणार नाही दादा. टाइम 4 महिन्यात बिझी नाही. तिकीट वाटायची आहेत आता. लाडक्या बहिणीला खोटं बोलून पुन्हा मतदान घ्यायचं हे गडबडीत असते ते कवा. पण त्यामुळे ते कधी वेळ देत नाहीत. मराठ्यांचा इतका द्वेष आहे त्यांना प्रचंड. किती वेळा वेळ मागितली? मागतच नसतो. वेळ दिली नाही मागितली पण मागतच नसतो. यायचं तुला ये. मी कोणत्या मंत्र्या संघ ते मित्रत्व नाही करत. सरकार संघ नाही. इथं आंदोलन सुरू आहे, तुला यायचंय का? बळच मागं पळायचं काय त्यांची. आणि त्यांच्या मागं पळून तुमच्या मात प्रश्न मिटत असते. ते तर म्हणतात गाठला उलची गोड बोललो ना मंत्र्या संघ तरी ते म्हणतोय घंटाभर बसल्या आला कसा फुटायचं मागं दिसतोय. हा, मी घंटाभर शेंग आणतो ना असे घोडे लावतो. नंतर ते म्हणतात नाही राव हे नाही फुटत. नाही रिअल आहे. मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी. त्याच्यामुळं आरक्षण घेणार. फक्त मराठ्यांचा किती द्वेष आहे हे मराठ्यांच्या लक्षात येणार आहे. यावेळेस फडणवीस किती द्वेष करतो हे मराठ्यांच्या लक्षात येणार. चर्चेला बोलवलं तर जाणार का? त्याच्या आधी तिकडे चर्चेला बोलवलं. त्यांना यायला तिकडे काय झालं? त्यांच्यावर काही इमान नाही का? काय नाही. बाकीकडे हिंडायला जमत त्यांना. कुंकडं जातात बिगर कामाचं. जिकडं नाही तिकडे इमान घेऊन जाते, हेलिकॉप्टर घेऊन जाते. त्यांना येऊन गोरगरीब जनतेशी चर्चा करतात. आमचा पैसे नाही करा मिळाला. आम्ही कोणी काय असेल पडल्यावर कारण तब्येत तुमची साथ नाही. तुम्ही मागेच म्हणले आता उपोषण मुलांचं स्वरूप आम्ही वेगळं ठेवू. मी समाजाला जे सांगतो ते करतो. त्याच्यामुळं मी 2 रथ घेऊन यायले. एक विजय रथ आणि एक अंत्ययात्रेचा रथ. दोन्हीपैकी एक वापस जाणार. देवेंद्र फडणवीस ठरवायचं काय करायचं. आणि मी समाजाला सांगितलं की मी आता वापस येणार नाही. एक संधी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं दिली होती. आपल्याला आडमुठं म्हणूनही वेळ देत नाहीत म्हणून आपण त्यांना वेळ दिली होती. 1.5 वर्ष झालं वेळ दिलेली. आता तुम्ही बी मी बी मुंबई सोडायची नाही. चलो धन्यवाद. विजय रथ आणि काय